सगळे पैलवान होते। मानाचा किताब आणि मानाची गदा दिली जायला सुरुवात। एक धुरंधर, एक नेतृत्व आणि एक हात दिले, मातीला वंदन केले, म्हणजे मातेची शपथ घेतली। माती आणि माता वेलांटीचा बदल आहे हो। आणि यानंतरची कुस्ती हा निजाम पेलवान अमलने विरुद्ध शेख। हा हा इथे सुरेश जावळे आणि दामू वाकुडे आत यायचं मला भेटायचं पटकन। पुढच्या कुस्तीचे पैलवान हो इथे सुरेश जावळे पाहून घ्या, एक अस्सल हिरा आणि तुफानी तारा हो पाहून घ्या। अंमळनेर चांदवड हो आणि एकमेकाच्या ताकदीचा अंदाज सुरू झाला आणि किस्सा बापरे बचगो सोपणे बर का। वा वा काय कुस्ती आहे। आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केसरी किताब, आंबेडकरांचं महान कार्य आहे या मातृभूमीसाठी सर्वांसाठी। आणि म्हणून भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केसरी किताब या ठिकाणी दिला जातो पैलवानांना। वा काय योग्य। नंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे केसरी किताब अशा किताबाच्या कुस्त्या आता। आणि नंतर वीर योद्धा, कान उघडे असले तर ऐका, शिवाजी महाराजांनी नोंद केली, लिहून ठेवलं, भारताला धोका नाही आणि धोका झाला तर तो फक्त समुद्रमार्गे आहे। आणि 26/11 मुंबई हल्ल्याची नोंद तुम्हाला माहिती आहे हो। 26/11 भारतावर तो हल्ला झाला, मुंबईवर तो भ्याड हल्ला झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य हो, दोन हिरे अर्जुन जावळे हो यांच्याकडून 3000 रुपयाची कुस्ती। हा हा जिंकणाऱ्याला 2, हरणाऱ्याला 1। वा या कार्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून कौतुक आहे बा। हरणाऱ्याला सुद्धा जिंकणाऱ्याला सुद्धा, कारण जायला यायला पैसे लागतात, प्रवासाला पैसे लागतात, खाय प्यायला पैसे लागतात, म्हणून पाडणाऱ्याला सुद्धा दोन्ही पैलवानाची कदर केली जाते। काय खायचं काय प्यायचं आपण आपलं ठरवायचं, पैलवान व्हायचं का बोंबलत फिरायचं। वा अहो रोडला पाट्या लागल्यात, अमृतुल्य चहा, रोडला पाट्या लागल्यात अमृतुल्य चहा। चहाला जर अमृतुल्य म्हटलं तर मला वाटतं बिडी सिगरेटला चैतन्याची काडी म्हणायला हरकत नाही आणि प्यायला हरकत नाही। आणि बिडी सिगरेटला चैतन्याची काडी म्हटलं, तंबाखूला एक चैतन्य चूर्ण म्हणायला हरकत नाही। तंबाखू गुटखा हो काही कुस्ती चालली हो। ठेकेदार दादा वा या कुस्तीसाठी 2000 शिवा पवार यांच्याकडून, शिवा धंगेकडून 500 लढली ना कोण नाही लढ रहा, कोण लढले ना। अजित राजपूत यांचे 1000 वा 2000 वा अजित भाऊ तुम्ही कुशीला आवाज द्यायचं बरं का। हा आणि एक अजित भाऊ तुमच्यासाठी बोलतोय आणि ज्यांनी दिले त्यांच्यासाठी बोलतोय।
तू शिव जयते शूरा, शांबाळात एखादा शूर असतो, सरशुतो पंडित हजारात एखादा पंडित असतो. वक्ता जसशे अश्रू, हजारात एखादा वक्ता असतो. आणि दाता भोवती वानवा, दाता शोधून सापडत नाही. म्हणून हे दाते देणगी देणाऱ्यांचं कौतुक आहे. कारण मी आता सांगत होतो, इतर ठिकाणी उडवणारे भरपूर आहेत. छमछम वर उडवणारे, छमछम. तुम्हाला एक किस्सा सांगतो. हो वा, आज जर एक आणि तुपाणी तारे यायला लागले. आता सांगितलं चहाला अमृतुल्य म्हणतात, सिगरेटला मग चैतन्य काढून म्हणायला हरकत नाही, तंबाखूला चैतन्य पूर्ण म्हणायला हरकत नाही, माव्याला चैतन्य भस्म म्हणायला हरकत नाही, आणि दारूला चैतन्याचा काढा सुद्धा म्हणायला हरकत नाही. काय खायचं काय प्यायचं. गोष्टी शास्त्राचे हे वादळ वा, आणि हे सर्व घेणारी खाणारी पिणारी माणसं यांना चैतन्य मूर्ती म्हणायला हरकत नाही. अहो काय खायचं या जमान्यामध्ये, काय खायचंय. कलियुग आहे कलियुग. कुस्ती, अहो कुस्तीने पोरं निर्विष्ट होतात, धोरणाला लागतात. आणि आणखी सांगतो, 1942 ची क्रांती म्हणजे पैलवानाची क्रांती. 1942 चं बंड म्हणजे पैलवानाचं बंड. लक्ष्मण पैलवान गवळी यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं या ठिकाणी कौतुक. आणि असं वरून चांगला फोटो काढा आणि या सगळ्या ग्रुपवर टाका. माझा नंबर त्या ग्रुपला जोडून घ्या. हो, पोकळ किस्सा, पण पूर्ण पाडलेला नाही. किस्स्याचे प्रकार सांगितलेत मी. कधी कोणता किस्सा लावायचा फक्त ठाव माहिती, किती कोणात वाकायचं किती चुकायचं. पैलवानाला उत्तम इंजिनियर म्हटलंय. पैलवान हा एक उत्तम इंजिनियर असतोय. इंजिनियर हा बोला. नवनाथ वाघोडे, नाशिक, वेलसिडी. वा, या पोरावर 2000. एक कवडा मुलगा आलाय, 2500. कोणी आहे का खेळायचं बाकी? कोणी खेळायचं बाकी आहे का? वा, कुस्ती म्हणजे काय? कुस्ती म्हणजे काय थोडक्यात सांगतो. तुम्ही कुस्ती म्हणता, कुस्ती म्हणजे काय माहिती पाहिजे. कुस्ती म्हणजे गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, भीष्माचे वचन, कर्णाचे दान, रामाची मर्यादा, हनुमंताची ताकद आणि आईल्या मातेचं न्यायशुद्ध व्यक्तिमत्व. आईल्या माता, चोंडीगाव, कर्जत, जामखेड तालुक्याच्या बाउंड्रीवर गाव. हो, चला या. हो, पैलवान दोघांना सूचना आहे, कुस्ती बाहेर दिली जाणार नाही. बाहेर आले तर दोघांना एकही रुपये नाही. 3000 कुस्ती जोडली. संभाजीनगर, इरफान पठाण, धुळे दुर्गेश गोपाळ धुळे. वा, कपडे काढून आत या, मला एकदा भेटा. हो, काही कुस्त्या चालल्या हो. वा, आणि आसपास बसलेले सगळे विसरून चालले. वा वा, काही कुस्त्या चालल्या. अहो, विनंती खाली बसावं सगळे. कोपऱ्यातले खाली बसा, विनंती खाली
बसा उभा राहिलेल्याला विनंती आहे, बसून कुस्ती दिसते. विनंती पहा हात जोडून, आणि विनंती शब्द मानवाला कळतोय. ओ वा, आता खाली बसा. वा वा, अश्व शुभ्र घोडा आणलाय. वा ओ, आणि हरिश्चंद्र बिराजदार मामांसाठी असाच हत्ती आणला होता, कुस्ती जिंकले म्हणून मिरवणूक काढायला. आणि द शुभ्र वा अश्व घोडा आणलाय. वाह, मालिक ने हर इंसान को इंसान बनाया, हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया. वाह, अहो सगळ्यांना एकत्र करणारी कुस्ती. तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है, इंसान बनेगा. अहो कुस्ती एकत्र करणार आहे सगळ्याला. तुम्हाला आत्ताच गामा सांगितला. हो, भारताचा गामा, भारताचा गामा. आणि नाव पडलं हा गामा, हा गामा शब्द तयार झाला, हंगामा. हो, कुस्ती हा मूळ, कुस्ती हा मूळ ग्रीक रोमन भाषेतला शब्द आहे. वा, कुस्ती हा मूळ ग्रीक रोमन भाषेतला शब्द आहे. आणि कुस्तीला अनेकांना मोठे केलं बरं का. हो, कान उघडे असेल तर ऐका. शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरीला हरले, पण नोंद घ्या, शिवराज राक्षे 5 वर्षापूर्वी क्रीडा अधिकारी म्हणून पुण्याला महानगरपालिकेत काम करतात. स्वतः क्रीडा अधिकारी आहेत ते, पण जर जिंकले असते किंवा SP झाले असते. उत्कर्षा काळे या बारामतीची एक कन्या आहे पा, आणि बारामतीला ज्येष्ठ. हो, कुस्ती आता हा, ही कुस्ती जो पहिले खाली घेईल, ऐका, जो पहिला पॉइंट घेईल तो विजय. 2 मिनिटानंतर नाही, जो पहिले खाली घेईल तो विजय. पॉइंटवर कुस्ती. ठीक आहे. हा, हो, जो पहिला पॉइंट घेईन तो विजयी. 10,000 बक्षीस आहे, गदा आणि पट्टे, आणि 2000 बक्षीस, पट्टा आणि चांदीची गदा. पॉइंटवर जो कुस्ती घेईल तो विजयी. हो, आता आप पता चलेगा. वाह, आणि एक चांगली कुस्तीला सुरुवात झाली. परत खूप वेळ कुस्ती झाली, आणि आता कुस्ती अंबळनेर आणि चांदोडे परत कुस्ती समोरासमोर आले. आता पॉइंटवर जो डाव घेईल, जो डाव मारील पहिला तो विजय होईल. हे पहा, तुम्ही तुमचा निर्णय द्यायचा नाही. पंचांनी निर्णय दिल्यानंतर पंचांचा निर्णय तो निर्णय, पैलवानांनी काही निर्णय घ्यायचा नाही. तुम्ही खेळायचं, निर्णय पंच देतील, पंच पॉइंट पाहतील. हो, पाटाला घुसण्याचा प्रयत्न धुडकवून लावलाय. पाटाला कोणी घुसावं, पाटाला कोणी घुसावं. हेलसिंकी मुक्कामी 1952 ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव 10 फुटावरून पाटाला घुसायचे, 10 फुटावरून. पंजेची पकड, ताकदीचा अंदाज. आता कोणता डाव लावायचा, म्हणून पंजेची पकड, ताकदीचा अंदाज आणि गर्दन खेच. हो, चला पुढची कुस्ती पुकारलेली आहे. हा, इथे सुरेश जावळे आणि दामू वाकोडा, बसगावचा जळगावचा पैलवान वाकोडे लवकरात यायचंय. आणि इथे सुरेश जावळे आपल्या गावचा म्हणलं, आणि लढतोय आपल्या मातीवर. आपली
कुस्ती पॉइंटवर दोघांची परत खेचाखेची पटाला घुसण्याचा प्रयत्न आणि तिथंच बापरे कुस्ती काढायला गेली म्हणून मध्ये खेळायचं असते डाव त्याला बरोबर आहे पण मध्ये असतं तो पैलवान जिंकला म्हणून घोषित केलाही असता बरोबर आहे कुस्ती काढायला गेली जात नाही ही कुस्ती मॅटवरली नाही मातीवरली आता दोघांची कसरत आहे दोघांची खासियत माहिती आहे दोघांना डाव खेळता खेळता सगळं माहीत झालंय सांगायची गरज नाही हो वा हा करण घनवट वा साऊर पैलवान ताऊर मालेगांव ऊपर आज कीजिए मालेगांव का पहलवान कुश्ती लगने वाली हो और संभाजीनगर का काळा सावळा श्री कृष्णा सारखा तो संभाजीनगरचा हा ओ तगडी पोरा इकडे लक्ष द्या तिकडे लक्ष द्या ओ आणि सुंदर कुस्ती चालू आहे आणि खेचा खेचे वा गाववाल्यांचं कौतुक आहे आणि असं सुवर्ण कार्य खोल मैदान खोल रिंगण आणि काय लाईट लावून वा हो मोबाईलवर आपण एवढं थांबत नाही एवढ्या वेळ कुस्तीसाठी वेळ दिला कुठला भेद नाही कुठला धर्म नाही कुठला पक्ष नाही आणि पंचांचा निर्णय समान कुस्ती सोडण्याचा समान वा दोघांनाही समान 5,000